हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आपण आज शिळ्या भातापासून ना खूप छान 2 रेसिपी बघणार आहोत. तर मी तर शिळा भात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मिरची, जिरे, मीठ, लिंबू, आले, लसूण असं सगळं घालून घ्यायचं आहे. आले घातले, मी लसूण पाकळ्या घातल्यात 4 ते 5, मिरची घातले 1. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त कसं असेल तसं कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथं मीठ घालायचं. मीठ जरी भातात असेल तरीसुद्धा घालायचं आहे, कारण आपण थालीपीठ करणार आहोत तर त्याच्यामध्ये पीठ नंतर घालणार आहोत, तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा मीठ लागेल. तर इथं आपण बेसन, गहू आणि ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडीशी हळदी घालायची आणि आमचूर पावडरही घालायची. मी इथं थोडंसं ओवा घातलेला 1 चमचा. याच्यामध्ये असं आहे की तुमच्याकडे एखादी गोष्ट नसेल ना तरी तुम्ही स्किप करू शकता आणि एखादी गोष्ट एक्स्ट्रा तुम्हाला ॲड करायची असेल तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही त्याच्यात वाढवूही शकता. तर आता छान पाणी थोडंसं घालून मी पीठ छान मऊ मळून घेतलेलं आहे आणि असं जसे आपण नॉर्मल धपाटे करतो कापडावर तसे करून आपण थापून घ्यायचे. आणि मी ते सगळे थालीपीठ थापून घेते आणि अगदी तुम्हाला ओळखून सुद्धा नाही की शिळ्या भातापासून बनवलेले खूप छान थालीपीठ बनवून तयार होतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपले थालीपीठ झालेले. आता मी हे ना तर आपण उरलेले पिठाच्या टिक्कीसारखं शेप देऊन ना गोल गोल आपण थापून घेतो आहे टिक्कीसारखं आणि ते नंतर मी तूप टाकलेलं आहे. 2 चमचे तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी भाजून घेते. एकदम कमी तुपामध्ये, अगदी 2 चमचे तुपात पण एकदम छान खुसखुशीत भाजलं जातं. थोडंसं एक अर्धा मिनिट झाकून सुरुवातीला वाफवायचं आहे, नंतर वाफवायची गरज नाही. नंतर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तर तेलही वापरू शकता. तर इथं छानपैकी तयार झालेले आहेत आपले थालीपीठ आणि थालीपीठाची टिक्की. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.